पक्ष फोडाफोडीच्या मुद्द्यावरनं शिवसेना आणि भाजप दरम्यान तापलेलं वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यानंतर शांत झालेलं असतानाच याच मुद्द्यावर आता पुन्हा एकदा कल्याणमध्ये हे दोन्ही पक्ष समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। यावेळेला त्यांच्यातल्या नाराजीला निमित्त ठरले आहेत ते अरुण गिध। माजी नगरसेवक अरुण गिध आणि त्यांच्या भगिनी वंदना गिध यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेला होता। भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा आता समझोता झालेला असताना सुद्धा गिध यांचा प्रवेश कसा काय करून घेतला असा सवाल कल्याण पश्चिमेकडील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आता उपस्थित केलाय। ज्या अपक्ष नगरसेवकाने प्रवेश केला होता ते भारतीय जनता पार्टीचे रीतसर मेंबर झाले होते। त्यांना भारतीय जनता पार्टीचं त्यांना आणि त्यांच्या बहिणीला तिकीट जाहीर झालं होतं। अशा पार्श्वभूमीवरती काल स्वतः शिंदे साहेबांनी अरुण गिध आणि त्यांची बहीण यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिलेला आहे आणि नियम ठरवले यांनीच आणि नियम देखील मोडतात स्वतः। पण असं युतीमध्ये ठरलेलं आहे की एकमेकांची घेऊ नये आणि युती होणार आहे, 100% युती होणार आहे। त्याचा आम्ही खरं भारतीय जनता पार्टीकडे नेत्यांकडे देखील आम्ही या संदर्भात तक्रार केलेली आहे आणि अशा प्रकारे युती जर का करायची असेल तर ही चुकीची घटना घडली नाही पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।